अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो ऐकायला साधा वाटेल, पण ज्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर इतका खोल असतो की अनेकाच्या नशिबाची दिशा बदललेली आहे. हा उपाय असा आहे की जो केल्यावर अचानक थांबलेली कामे सुरू होतात, अडथळे विरघळतात, मन हलकं होतं आणि एक अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करू लागते. हा उपाय आहे माघ महिन्यातील गणेश जयंतीच्या दिवशी केला जाणारा काळ्या तिळाचा पवित्र उपाय. कदाचित तुम्हाला वाटेल, फक्त तीळ एवढ्याने काय होणार? पण मंडळी, शास्त्र सांगतं, पुराण सांगतं आणि अनुभवी साधक सांगतात की काळे तीळ म्हणजे केवळ बी नाही, ते कर्मशुद्धीचं, पितृदोष निवारणाचं आणि भाग्य जागृत करणारे दैवी माध्यम आहे. मंडळी, माघ महिना हा देवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक तिथी, प्रत्येक मुहूर्त, प्रत्येक पूजा अनेक पटीने फलदायी असते. आणि या महिन्यात येणारी गणेश जयंती म्हणजेच विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात, तेच साक्षात विघ्नहर्त्याचा अवतार दिवस आहे. गणपती हा केवळ संकट दूर करणारा देव नाही, तो आहे कर्माचा शुद्धकर्ता, तो आहे पूर्वजांच्या आशीर्वादाचा द्वारपाल, तो आहे आपल्या नशिबाच्या बंद दाराची किल्ली. आपल्या आयुष्यात अडथळे का येतात? कामं का अडकतात? मन का अस्वस्थ राहतं? घरात नकारात्मकता का जाणवते? यामागे अनेक वेळा कारण असतं. जुने कर्म, पूर्वजांचे अपूर्ण संस्कार, पितृदोष, न दिसणारी ऊर्जा आणि इथेच काळ्या तिळाचं महत्त्व सुरू होतं. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की काळे तीळ हे पितृत्वाशी जोडलेले आहे. त्यामध्ये शोषणशक्ती असते, नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची. म्हणूनच श्राद्ध, तर्पण, पिंडदान, ग्रहशांती या सर्व ठिकाणी काळ्या तिळांचा वापर होतो. आता कल्पना करा, जर हेच काळे तीळ आपण गणपतीसमोर माघ महिन्यात श्रद्धेने अर्पण केले तर त्या साधनेचं फळ किती पटीने वाढेल. मंडळी, इथेच उपाय संपत नाही, तर उपाय हा इथेच सुरू होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, सर्वप्रथम पाहूया हा उपाय कोणी करावा. हा उपाय ज्याच्या घरात सतत अडथळे येत असतील, काम होत असूनही यश मिळत नसेल, नोकरी व्यवसाय अडत असेल, घरात सतत मानसिक अस्वस्थता असेल, भांडण होत असेल, तणाव वाढलेला असेल, वारंवार आजारपण येत असेल, मन स्थिर राहत नसेल किंवा जीवनात दिशा मिळत नसेल, अशा कोणालाही हा उपाय करता येतो. स्त्री, पुरुष, तरुण, वयस्कर कोणीही श्रद्धेने हा उपाय करू शकतो. मंडळी, हा उपाय कधी करावा? तर हा उपाय विशेषतः माघ महिन्यातील गणेश जयंतीच्या दिवशी करणे जास्त श्रेष्ठ मानले जाते. परंतु गरज असल्यास तो कोणत्याही चतुर्थीला किंवा शुक्रवार, मंगळवार या दिवशीही करता येतो. दिवसभरात हा उपाय 2 वेळा केला जातो. एकदा सकाळी गणपती पूजेच्या वेळी आणि एकदा संध्याकाळी दिवा लावताना. तर आता पाहूया हा उपाय कसा करायचा. मंडळी, सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत, घरातील देवघर स्वच्छ करावे, घरातील देवघरातल्या देवांची पूजा करावी व गणपतीसमोर बसून मन शांत करावे. आता एका छोट्या भांड्यात किंवा एका छोट्या पितळेच्या तांब्यात दूध घ्यावे आणि त्यामध्ये थोडं पाणी घ्यावे. आता त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकावेत. हे मिश्रण गणपतीसमोर ठेवून हात जोडून म्हणावे, हे गणपती बाप्पा, माझ्या नकळत झालेल्या चुकांची क्षमा करा, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा. यानंतर हे दूध, पाणी आणि तिळाचे मिश्रण गणपतीला अर्पण करावे. नंतर ते पाणी झाडाच्या मुळाशी किंवा वाहत्या पाण्यात सोडावे. ते पाणी घरात वापरू नये. मंडळी, आता पाहूया संध्याकाळचा उपाय. मंडळी, संध्याकाळी दिवा लावताना मातीचा किंवा पितळी दिवा घ्यावा. त्यात शुद्ध तूप घालावे आणि त्या तुपात थोडे काळे तीळ टाकावेत व हा दिवा गणपतीसमोर लावावा. दिवा लावताना मनात शांतपणे एवढंच म्हणावं, ओम गण गणपतये नमः. मोठमोठे मंत्र येणं आवश्यक नाही, भावना आणि श्रद्धा इथे अधिक महत्त्वाची आहे. मंडळी, हा उपाय का प्रभावी मानला जातो? कारण या प्रक्रियेत 3 गोष्टी एकत्र येतात: श्रद्धा, शुद्धता आणि सातत्य. जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे शांत मनाने देवासमोर बसते, तेव्हा तिचं मन हळूहळू स्थिर होतं, निर्णय चांगले होतात, नकारात्मक विचार कमी होतात. त्यामुळे आयुष्यात बदल घडायला सुरुवात होते. अनेक लोक याला चमत्कार म्हणतात,
पण प्रत्यक्षात हा मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचा परिणाम असतो. मंडळी, हा उपाय फक्त थट्टा म्हणून करू नका, फक्त प्रयोग म्हणून करू नका, श्रद्धा नसतानाही करू नका, दरवेळी नकारात्मक विचार मनात ठेवू नयेत. हा उपाय म्हणजे देवाशी संवाद आहे, व्यवहार नाही. मंडळी, आपण रोज मंदिरात जातो, देवाला नामस्मरण करतो, पण जेव्हा श्रद्धा खोल असते, भावना खरी असते आणि साधना सातत्याने केली जाते, तेव्हा देव फक्त मूर्तीत राहत नाही, तो आपल्या आयुष्यात उतरतो. कदाचित आज तुमचं आयुष्य कठीण टप्प्यावर असेल, कदाचित तुम्ही थकले असाल, कदाचित मनातून देवाला प्रश्न विचारत असाल, माझंच का असं? पण लक्षात ठेवा, गणपती उशीर करतो पण अन्याय करत नाही. हा उपाय म्हणजे देवाकडे केलेली शांत हाक आहे आणि देव जेव्हा ऐकतो तेव्हा आयुष्याची दिशा बदलते. मंडळी, जर हा संदेश किंवा हा उपाय तुमच्या हृदयाला भिडला असेल, जर तुमचं मन म्हणत असेल की हो, हा उपाय मला करायचा आहे, तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा जिला जीवनात अडथळे आहेत आणि अशाच भक्तिमय, सकारात्मक, ऊर्जादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कदाचित तुमचं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.